अनंत पंजाबराव देशमुख स्पर्धा परीक्षा अकादमी अमरावतीतर्फे मी प्राध्यापक सुचित कुंभारकर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. महाराष्ट्र शासनाने महाॲग्री AI पॉलिसी 2025-2029 हे धोरण जे आहे मंजूर केलेलं आहे. बघा की हे महत्त्वाची एक जी की AI पॉलिसी याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपल्याला ठाऊक असेल AI आणि इतर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला अधिक आधुनिक, उत्पादनक्षम आणि शाश्वत बनवणे हा महत्त्वाचा उद्दिष्ट जो आहे हा या पॉलिसीचा आहे. या संदर्भात काही महत्त्वाचे मुख्य उद्दिष्ट बघितलं तर पहिलं, तंत्रज्ञान आधारित शेती म्हणजेच AI जनरेटिव्ह, IoT, ड्रोन्स, रोबोटिक्स इत्यादींचा वापर करून कृषी मूल्य साखळीमध्ये सुधारणा करणे. दुसरं, शेतकरी केंद्रित सेवा यामध्ये विस्तारासारख्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मराठीमध्ये हवामान, पीक व्यवस्थापन, बाजारभाव इत्यादी वैयक्तिक सल्ला देणे. तिसरं, डेटा व्यवस्थापन. तर सरकारी आणि खाजगी डेटा एकत्र करण्यासाठी ॲग्रो डेटा एक्सचेंज म्हणजे ॲडॅक्स जे तयार होणार आहे. तसंच चौथं, नवकल्पनांना प्रोत्साहन. स्टार्टअप्स, विद्यापीठ आणि संशोधन संस्थांना या अंतर्गत प्रोत्साहन दिलं जाईल. त्यामध्ये महत्त्वाचं कृषी क्षेत्रातील ज्या समस्या आहेत त्यावर उपाय शोधला जाईल. आणि पाचवं, डिजिटल पायाभूत सुविधा. यामध्ये ॲग्रीस्टॅक, महाॲग्रीटेक, महावेद, क्रॉप सॅप, महाDBT या जे काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहे यांना AI सोबत जोडलं जाणार आहे. तर यासाठी काही महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासन सुरू करणार आहे. यामध्ये पहिला उपक्रम असणार आहे तो म्हणजे विस्तार, AI आधारित प्रणाली जी लोकांना मराठीमध्ये मार्गदर्शन करेल. त्यानंतर दुसरं, ॲग्रीटेक केंद्र उभारले जाईल. त्यामध्ये कृषी विद्यापीठांमध्ये AI संशोधन आणि नाविन्यतेसाठी जे आहे हे केंद्र काम करेल. तसंच तिसरं, महावेद. प्रत्येक ग्रामपंचायत हवामानासाठी स्वयंचलित स्टेशन्स म्हणून महावेद काम करेल. याच्या अंमलबजावणी आणि निधीसाठी पहिल्या 3 वर्षासाठी महाराष्ट्र शासन 500 कोटी रुपयांची तरतूद करत आहे. या पॉलिसीचे सन्माननीय अध्यक्ष असणार आहे कृषी विभागाचे प्रधान सचिव. तर अशाच बातम्यांसाठी आमचं सर्व सोशल मीडिया पेज आपण फॉलो करा. आज आपण इथंच भेटू. धन्यवाद.